आज मी टमाट्याची चटणी बनवली आणि ती बनवतच संपून गेली, कारण की झालीच होती तशी भन्नाट आणि टेस्टी. तर मी टमाटे घेतलेत आणि ह्या टमाट्याला मध्यम भागातून आपल्याला कट करून घ्यायचे. याचे कट झाल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थितरित्या हे जे मागच्या बाजूचा आहे तो पण कट करून घ्यायचा भाग बुडाचा. आणि हे टमाटे आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचे. तर जेव्हा आपण ते पॅनमध्ये टाकता ना, तेव्हा त्यासोबत आपल्याला 1 चम्मच तेल टाकायचं आहे आणि 2 चम्मच ज्या चम्मचनं तेल टाकले त्या चम्मचनं आपल्याला पाणी पण घालायचं आहे आणि ह्याला गॅसवर चढवून घ्यायचे. आता हे बघा, हे बघू शकता की आणखी नाही पकले आपले. हे एकदम मध्ये बघून घ्या, कारण की खाली चटकन येतील. तर मीडियम ह्याच्यावर ठेवल्यावर चटकत नाहीत. हे शिजून झालेत बघा. हे शिजल्यावर वरचं त्वचा आरामशीर टमाट्याची निघून जाते. तर हे आपल्याला काढून घ्यायची. हे सगळे काढणं झाले ना, जेव्हा आपल्याला ही टमाट्याची वरली त्वचा निघाली कळतात की आपल्याला ही पूर्ण शिजलेत. शिजल्यावर आपल्याला प्रेस करून घ्यायचे, दाबून घ्यायचे. जर हे दाबून घेतल्यावर जे आंबूसपणा वगैरे राहतो तो व्यवस्थित राहतो. ज्याला खूपच जास्त आंबट खावते त्यासाठी मी उपाय सांगेल, पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे खूपच टेस्टी लागतात आणि आपण पहिल्यांदा खाताय या पहिली कधी खाल्ली होती हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर आता हे मी दाबून घेतले. जितकं आपल्याला बारीक हवं तितकं बारीक करायचं आणि थोडंसं काळं नमक आणि चवीप्रमाणे नमक, थोडंसं मी हे चाट मसाला टाकले, बारीक कापलेला कांदा आणि हिरवी मिरची. आता हे आलू आहे, अर्धा आलू मी मॅश करून घेतला आहे, तो मिक्स करायचा आहे आणि याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलं तर आपण हातानं पण, हे चम्मच सोडून द्या, आपण हातानंच मिक्स करू. हातानं व्यवस्थितरित्या मिक्स होईल आणि सगळे जिन्स आपले एकत्रित होतील. आता एक तुम्हाला टिप देईल मी की हे टमाटे थोडेसे हिरवे होते, त्यामुळे ह्याची थोडीशी कलर ब्राऊन दिसल्यासारखं दिसायला, पण लाल असल्यावर खूपच भन्नाट दिसतो.